आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं आत्मा मनापासून स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आज अगदी निवडक लोक ज्यांनी रेकी बद्दल माहिती मागितली होती आणि त्यांच्यासोबत संवाद होऊ नाही शकला अशा सर्वांसाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या माझं पण तेच आहे. सर्वांची आपल्याला ओळख करून द्यायची आहे. आणि आज एका नव्या शब्दांमध्ये पण सोबतच विज्ञान, अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र या तिघांचा संगम म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हे समजून सांगणारं आपलं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट अगदी पहिलंच असेल. हे सांगताना मला खरोखर आनंद होतो. तर आपण केलेला अभ्यासच आहे की आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख करत असताना ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे आपल्या आतमधील शक्ती. अगदी सोप्या भाषेमध्ये या एनर्जी पर्यंत कसं पोहोचायचं आणि खरोखर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यामुळे किंवा कुठल्याही आध्यात्मिक ऊर्जेसोबत जुडल्यामुळे माझ्या स्वतःमध्ये काय बदल होतो, स्वतःमध्ये होत असलेल्या बदलाच्या सोबत आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर जे म्हणू शकतो ना आपण आपल्या आयुष्याचे पिलर्स असतात, या पिलर्सवर कशा प्रकारे आपण कार्य करू शकतो हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. तरीही आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि अगदी 40 मिनिटाचं आजचं सेशन एवढंच ठरवलं होतं. तरीही वेळेवर जाहीर झालेल्या या सेशनला आपण सर्वजण हजर आहात आणि नेहमी मी सांगते त्याचप्रमाणे आजही म्हणेल आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले लोक आहोत. आपण निवडलेले अगदी निवडक लोक आहोत कारण या संपूर्ण विश्वातील फक्त आणि फक्त 4% लोक जरी कुठल्याही आध्यात्मिक ऊर्जेसोबत परिपूर्णपणे जुडल्या गेले तर या जगातील सर्वचे सर्व दुःख नाहीसे होतील एवढी क्षमता त्या 4% लोकांमध्ये आहे. आणि त्या 4% लोकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी म्हणून कुठेतरी आपण आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. म्हणून आपण सर्वजण अगदी या ब्रह्मांडाने निवडलेले लोक आहोत, माझ्यासह तुम्ही सुद्धा. मग जाहीर आहे ज्या अर्थी तुम्ही या सेशनला आलेले आहात त्या अर्थी तुम्हाला रेकी म्हणजे काय, रेकी बद्दल अनेक साऱ्या गोष्टी माहिती आहेत. काही लोक थोडंसं रेकी बद्दल जाणून आहेत, काही लोक भरपूर जाणून आहेत आणि काही लोक अगदी शिकलेले सुद्धा आहे. पहिली डिग्री, दुसरी डिग्री असे सुद्धा आहेत. पण तरीही बघूया आपण मला माझ्या शब्दांमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीची कशा प्रकारे तुम्हाला ओळख करून देता येते. अगदी सोप्या भाषेमध्ये मी पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला या रेकी ऊर्जेची ओळख करून देणार. काय आहे ही रेकी ऊर्जा? तर ही रेकी ऊर्जा म्हणजे काय तर माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्या आतमध्ये असलेल्या संपूर्ण क्षमता, या क्षमतांचं, या ऊर्जेचं, या चैतन्याचा मी आज करत आहे त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणे किंवा रेकी ऊर्जा शिकणे. मागच्या काळामध्ये मला काही लोकांनी म्हटलं, "मॅडम मला ना गुरु आहे, मला सद्गुरू आहेत. मॅडम मी स्वामी समर्थांना मानते. मॅडम मी गजानन महाराजांना मानते. मॅडम मी वेगवेगळे मार्ग आहेत." बरोबर? वेगवेगळे आध्यात्मिक मार्ग आहेत. कोणी बुद्धाला मानतं, कोणी अल्लाहला मानतं, कोणी कुराण, बायबल ह्या सगळ्यांमध्ये जे ज्ञान आहे, भागवत गीता असो, कुराण असो, बायबल असो म्हणजेच काय तर कुठलाही धर्म असो, कुठलाही पंथ असो, सेम तेच आहे जे सर्व वेदांमध्ये लिहिलेलं आहे. एकच आहे. ज्ञान हे एकच आहे. ज्ञान कोठेही वेगवेगळं नाही आहे. कारण या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जाच एक आहे. मग ही ऊर्जा म्हणजे काय? पुन्हा मॅडम तुम्ही म्हटलं आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य. मग हे चैतन्य म्हणजे काय? बरोबर?
ऊर्जा म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय, प्राणा म्हणजे काय? तुम्ही म्हणता आपल्या आतमध्ये असलेल्या प्रकाशासोबत आपण एकरूप होणे. मग तो प्रकाश म्हणजे काय? हे नेहमी येत राहते ना. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय? तर बघा, आणखी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. आपण सर्वजण श्वास घेतो, नक्कीच घेतो. मग हा जो श्वास तुम्ही, मी घेत आहे, हा श्वास कोठे धर्मामध्ये, कोठे पंथामध्ये किंवा कोठे स्थानानुसार वेगवेगळा आहे का? येथे धर्म आला का वेगवेगळा? नाही. कारण या या विश्वामध्ये असलेली जी काही हवा आहे, ही आपण सगळेजण ग्रहण करतो आणि ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो. बस. असंच आहे सोपी भाषेमध्ये सांगायचं तर असंच आहे. सगळं असंच आहे. हीच ती ऊर्जा, हीच ती प्राण ऊर्जा, हीच ती प्राणा, हाच तो प्राणिक, हेच ते चैतन्य. कारण याच चैतन्याच्या सोबत आपण जिवंत आहोत. जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे. श्वास नाही तर मी नाही. बरोबर? श्वास संपले, की क्षणार्धामध्ये लोकं आपल्याला बॉडी म्हणतात. आपलं नाव पण घेत नाहीत. म्हणजे या शरीरासोबत असलेली आपली ओळख ही कशामुळे आहे? तर हे जे श्वास सुरू आहेत, हा जो प्राणा सुरू आहे, हे जे आतमध्ये चैतन्य आहे आणि हीच ती प्राण ऊर्जा. या प्राण ऊर्जा आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपल्यासोबत या शरीरासोबत आपलं नाव आहे. आणि मग याच प्राण ऊर्जेचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो का? अनेक गोष्टींसाठी तर नक्कीच करतो. म्हणजेच आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा उपयोग करतो. रेकी हा शब्द झाला. हा जापानी शब्द आहे, म्हणून आपल्याला असं वाटते काहीतरी वेगळं आहे का बाबा? नाही. तर सेम आता मी जे सांगितलं, की आपल्या साधू संतांनी, आपल्या महात्म्यांनी, आपल्या वेदामध्ये जे काही लिहिलं आहे, तेच हे आहे. बुद्धांनी, महावीर सर्वांनी याच शक्तीचा, याच प्राणशक्तीचा उपयोग केला आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख आणलं, आनंद आणला, आरोग्य संपन्नता आणली. मग आपल्याला, आपण एवढ्या सगळ्या लोकांनी एवढं मोठं आहे का या साधू संतांनी एवढं? तर नक्कीच या सगळ्यांसोबत मी माझी तुलना करत नाही आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, की यांनी ज्या ऊर्जेचा वापर केला, हीच ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये या ब्रह्मांडाने दिली आहे. त्यांनी त्या ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला. त्या ऊर्जेसोबत त्यांनी एकरूप होऊन त्या ऊर्जेचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला. आपण आज रोजी प्रत्येक जण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग करत आहे. करत आहे. फक्त नकळतपणे करत आहे. आणि रेकी शिकल्यामुळे किंवा रेकी म्हणजे काय, तर या नावाची ही टेक्निक शिकल्यामुळे, या पद्धती शिकल्यामुळे आपण अजून मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडासोबत आपली कनेक्टिव्हिटी वाढवू आणि आपल्या आज करत असलेल्या उपयोगापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आपण या ऊर्जेचा करूया. मग आता कुठं करत असतो आपण उपयोग? डोकं दुखलं, की डोक्याला हात लावून बसतो? बसतो ना? दाढ दुखली की दाढीला हात लावून बसतो, म्हणजे दाढीला कुठेतरी स्पर्श करतो हाताने. हो. जेव्हा तुमचं लेकरू तुमच्याजवळ कुठं पडलं, खरचटलं, तेव्हा ते येते रडत-रडत. तेव्हा तुम्ही काय म्हणता? समजा हाताला लागलं सांगत आला, तर तुम्ही काय म्हणता? असा-असा हात करता. करता? आणि त्याला म्हणता गंमतच फुंकर मारता. आमची आई नेहमी असं करायची, आम्ही पण तसं केलं. काही समजायचं नाही अगोदर आपण काय करतो. आणि लहान मुलं म्हणतात, "हो बसलं." तर खरोखर त्यांचं बसत नाही असं आपल्याला वाटते. आपल्याला वाटते, की खरोखर त्या वेदना कमी होत नाही. आपल्याला माहीतच नाहीये, की या डोक्याला वेदना होत असताना आपण कुठेतरी हा स्पर्श केल्यामुळे आपल्याला तेथे कुठेतरी बरं वाटते, आराम वाटतो. वेदना ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी मी माझ्या हस्तस्पर्श केल्यामुळे मला बरं वाटतं. एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना? पण आतापर्यंत आपल्या हे टेक्निकच लक्षात आलं नाही, की कळत-नकळतपणे आपण आपल्या हातामधून ऊर्जा पाठवत असतो या दुखऱ्या जागेवर. म्हणजेच आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा उपयोग करत असतो. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडत असतो.
आणि हेच करणं म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण रेकी शिकणं आहे. मग आपण काय करूया? रेकीमध्ये एक अटूनमेंट हा प्रकार असतो. म्हणजे काय? तर एकाकडून दुसऱ्यापर्यंत शक्तिपात देऊन किंवा त्याला प्रदीपन म्हटलं जातं, त्याला शक्तिपात, त्याला अटूनमेंट असं विविध नावं असते, ज्याप्रमाणे दीक्षा म्हटली जाते. सेम. तर एकानी एकाकडे असलेली ऊर्जेनी दुसऱ्याकडे जी ऊर्जा आहे, त्याला त्या ऊर्जेची ओळख करून देणे. त्या प्रमाणात. सोप्या भाषेत सांगायचं तर याला म्हटलं जाते अटूनमेंट. त्या ऊर्जेची ओळख झाल्यानंतर पुन्हा ती आपण त्याप्रती जागृत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता राहिला प्रश्न, मग इतरत्र आपण जेव्हा रेकी शिकतो आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा शिकतो, तेव्हा आपण ज्या स्वतः काही टेक्निक्सचा वापर करतो, ज्या प्रमाणामध्ये आपण अफर्मेशन असू देत किंवा मग त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जो टच केला आहे, त्यामुळे आपण जो रिझल्ट देतो तो लवकरात लवकर येतो. आहे का सायन्स यामध्ये? मी बोलत आहे नेहमी-नेहमी विज्ञान आहे, विज्ञान आहे, विज्ञान आहे. तर आहे का? तर हो आहे. अगदी एवढ्याशा सेशनमध्ये तुम्हाला मला माहिती तेवढी सांगता येणार नाही. पण एवढं मात्र आवर्जून सांगेल, की जुने झालेले जे काही सेशन आहेत, ते सेशन आवर्जून बघा. अनेक सेशन आहेत. आणि त्या सेशनमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत ओळख म्हणजे अगदी विश्लेषण स्वरूपामध्ये करून दिलेली आहे. ते सेशन ऐका आणि विज्ञानाचा आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कशाप्रकारे आध्यात्मिकतेसोबत समन्वय घडून आलेला म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आहे, हे त्या सेशनमध्ये आपल्याला डिटेल्समध्ये समजणार आहे. आणि आवर्जून सर्वांना सांगेल, की जर जे लोक सर्व YouTubeवरून बघत आहेत, आवडल्यास तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आपलं चॅनल, म्हणजे पुढे येणारे तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आता बघूया आपण डॉक्टर साहेबांकडे आपण गेलो, की ते काय म्हणतात? जर का थायरॉइड आहे, तर सोप्या भाषेतले सांगते. थायरॉइड सगळ्यांना माहिती आहे म्हणून. येथे असतात थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी. ह्या ग्रंथी बिघडल्या आहेत. बरोबर? येथे हा ग्रंथीमध्ये बिघाड झालेला आहे. आणि आणि अध्यात्मशास्त्र त्याला म्हणतं, विशुद्ध चक्र बिघडलेलं आहे. बरोबर? म्हणजेच काय, तर जेथे अध्यात्मशास्त्र ज्याला चक्र म्हणतं, त्यालाच त्यालाच जवळ त्याच्याच संबंधित एक ग्रंथी आहे प्रत्येक त्याला आरोग्यशास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये त्याला ग्रंथी म्हटलं जातं. आणि आपल्याला तंदुरुस्त व्हायचं आहे, आरोग्य संपन्न व्हायचं आहे, तर ते आरोग्य संपन्न होत असताना आपल्याला काय होते? तर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जुडल्यामुळे, या अध्यात्म शास्त्रासोबत आपण जुडल्यामुळे काय होते माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, आपण या ब्रह्मांडाकडून घेत असलेली जी ऊर्जा आहे ना, ती मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. कारण आपण मेडिटेशन करत असतो. कारण आपण ध्यानधारणा करत असतो. मेडिटेशन आणि ध्यानधारणा एकच. आपण करत असतो. ते करत असताना आपण काय करतो, आज रोजी ज्या प्रमाणामध्ये आपण ऊर्जा ग्रहण करत आहे, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आपण घेतो. त्या टेक्निक्समुळे, या प्राणामुळे, श्वासामुळे हां, आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा घेतो. ती टेक्निक शिकल्यामुळे ही घेत असलेल्या ऊर्जेचा आपण प्रत्येक चक्राला क्लीन करतो. म्हणजे जे कुठे गार्बेज असेल त्याला क्लीन केलं जातं. आता ही काही अशी कपडे धुण्यासारखी किंवा यासारखी अशी प्रोसेस कोणाला समजून सांगता येत नाही. तर ह्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि सूक्ष्म पद्धतीने होत असणाऱ्या क्रिया आहेत त्या चक्राप्रती. ते चक्र क्लीन आणि त्याला पॉझिटिव्ह एनर्जीने सक्रिय केलं जातं. मग हे कसं केलं जातं? तर येथे आला अध्यात्मशास्त्र, विज्ञानशास्त्र आणि मानसशास्त्र. आध्यात्मिक ऊर्जा आपण घेणार आहे. त्या चक्रासोबत संबंधित कार्य करणार आहे आणि त्या चक्राला ज्या हव्या त्या अफर्मेशन देणार आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. आणि बदल होणार आहे वैज्ञानिक दृष्ट्या आरोग्यामध्ये.
अशा प्रकारे एनर्जी काम करते. आणि म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रत्येक पिलर्समध्ये, प्रत्येक वळणावर त्याच्या आयुष्यामध्ये बदल होतो. जेव्हा आपण हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेलो असतो, तुम्हाला माहिती आहे का, आपण आहे ना डेली सेशन घेतो. डेली सेशन घेण्याचा हाच एक उद्दिष्ट आहे, की आपण अगदी प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे शिकू शकलो पाहिजे. आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग येऊ देत ना, तर रेकी नंतर माझं एक बेस्ट व्हर्जन ज्याला म्हणू शकतो ना, ते मी तयार करू शकलो पाहिजे. मग ते रेकीचे नियम स्वतःमध्ये अंगीकृत करणे पूर्णपणे तोपर्यंत आपण एकमेकांच्या सोबत असतो त्यावेळेत. मग फक्त आरोग्यामध्ये बदल होतो का? आरोग्य दुरुस्त होते का? हा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आयुष्याचा. आरोग्यम धनसंपदा. सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? तर आरोग्याची आहे. बरोबर? असंच आहे? येस. जर का आरोग्य चांगलं आहे, तर माझ्याकडे कितीही पैसा असू दे, तो माझ्या उपयोगाचा आहे. जर आरोग्य चांगलं नाही आणि माझ्याकडे कितीही रुपये असू दे, ते माझ्या कामाचे असतील का? नाही. कारण तेथे आरोग्य जर छान आहे, तर आपल्याला आनंद, सुख त्या प्रॉपर्टीचं, त्या संपत्तीचं उपभोगता येते. म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न जो केला आपण, तो काय केला आहे? आरोग्याचा. तर ह्या सगळ्या ज्या शास्त्रीय दृष्टिकोनातून होणाऱ्या क्रिया आहेत, या क्रिया म्हणजे अध्यात्मशास्त्र, विज्ञानशास्त्र आणि मानसशास्त्र या तिघांच्या संगमाने सगळ्या गोष्टी होतात. कुठेही अंधश्रद्धा नाही, कुठेही भूत, प्रेत बाधा नाही, कुठेही वशीकरण नाहीये आणि कुठेही 1% कुठल्या आत्म्याशी किंवा कशाशी संबंध नाही. वशीकरण मुळीच नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःवर कार्य करतो आणि ही कार्य करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. मग मी म्हणजे कोण? आपण प्रत्येक जण. तुमच्या प्रत्येकामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वास पहिलेच आहे. म्हणून तर तुम्ही आतापर्यंत आहात. मी आतापर्यंत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? रेकी सोबत जोडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वापर कसा करायचा आहे आणि हे करण्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या टेक्निक आहेत, त्या आपल्याला वापरायच्या आहेत. आता झालं आरोग्य. आरोग्यामध्ये काय बदल होऊ शकतो? तुम्हाला काय हवं आहे? तुमचा शारीरिक त्रास दूर करायचा आहे? वेदना दूर करायच्या आहेत? नक्कीच तुम्हाला मदत होणार. मानसिक ताणामधून बाहेर निघायचं आहे? येस, होणार. काही आजार आहेत विशेष? आपल्याच क्लासमध्ये केवढ्या मोठ्या गाठा, पोटांचे आजार काय नाही दुरुस्त झालं आहे. तर तुम्हाला अनुभव जेव्हा व्हिडिओज येतात तेव्हा बघा आवर्जून. सर्वच गोष्टीवर रिझल्ट झालेला आहे. नाही असं नाही. आपण काही डॉक्टरच्या ट्रीटमेंट बंद करत नाही. डॉक्टरच्या ट्रीटमेंटसह तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग करा आणि डॉक्टरच तुम्हाला सांगतात, तुम्ही जे काही करत आहे ना, ते नक्की करा. ते खरंच खूप छान प्रकारे आहे. तुम्हाला छान रिझल्ट येत आहे. कसं काय बरं तुम्हाला एवढा लवकर फरक पडला? असं डॉक्टरच तुम्हाला विचारतात. असे अनेक अनुभव आहेत आणि तुमच्या गोळ्या त्या डॉक्टरांच्याच सल्ल्याने थांबवल्या जातात, की आता तुम्ही आरोग्य संपन्न आहात. मग थायरॉइड असो, शुगर असो, पोटाचे आजार असो, हातपाय दुखणे असो, काय साधे पाय दुखण्यापासून छोट्यात छोटी गोष्ट म्हणू शकतो आपण, डोक्याच्या आजारापर्यंत ते अगदी 4थ्या स्टेजचा कॅन्सर इथपर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी व्यक्तीला मदत करते. जर एखाद्या ठिकाणी आजार बरा झाला नाही, बघा मोठ्यात मोठा आजार आहे, अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे, आजार बरा झाला नाही किंवा तेथे आता जाण्याचीच अवस्था आहे. पण तेथे सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या सहाय्याने आपण त्या व्यक्तीला वेदना कमी करू शकतो. वेदना तर कमी होतील ना. एनर्जी दिल्यामुळे त्यांना जेवढ्या वेदना होत आहेत, त्यामध्ये नक्कीच त्यांना अ, आपण आराम देऊ शकतो. एवढं तरी आपण मदत करू शकतो. म्हणजे एनर्जी कधीही विना मदतीशिवाय राहत नाही. एनर्जी आपल्या प्रत्येकाला मदत करतेच. मग ते कुठेही असो. हे झालं शारीरिक. मानसिकदृष्ट्या आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य संपन्नता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये भीतीपासून मुक्तता, नैराश्यच आहे. काही करावंच वाटत नाही. एकच एक विचार पुन्हा येतो, पुन्हा येतो, पुन्हा येतो. या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी आपण जे मानसशास्त्रीय ट्रीटमेंट म्हणूया छोटीशी, बरोबर? कारण आपण त्याला अफर्मेशन देत असतो. जेथे जे हवं आहे ते त्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मला काय हवं आहे या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे नैराश्यामधून मुक्ती होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते.
हो, मला माहिती आहे, की बऱ्याच जणांना खूप घाई होत आहे, फास्टमध्ये होत आहे. पण आजचं सेशन आपल्याला छोटंसं घ्यायचं आहे. म्हणून मी अगदी अल्प शब्दांमध्ये या सगळ्या गोष्टी सांगत आहे. शैक्षणिकदृष्ट्या जर बदल घडवायचा असेल, स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मनःशांती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होते. त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. आता आर्थिक प्रगती होते का? तर हो, आर्थिक प्रगती न होण्यासाठी किंवा आर्थिकतेसंबंधी काही अडचणी असतील, तर त्या अडचणी येण्यासाठी ज्या चक्रांना सक्रिय होण्याची गरज असते, आपल्या आरोग्याच्या समस्येमुळे, मानसिकतेमुळे ते होत नसतात. आपले व्हायब्रेशन कसे जावे, ते चुकीचे जात असतात आणि त्यामुळे अनेक चक्र बिघडलेले असतात. जेथे चक्र बिघडलेलं असते, चक्र बिघडल्यामुळे व्यक्तीमधील त्या एनर्जीज कमी होतात. लक्षात घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत किंवा कुठल्याही अध्यात्मशास्त्रासोबत किंवा कुठल्याही पॉझिटिव्ह एनर्जी सोबत, मग ते क्रिस्टल्स असू दे, मग ते काहीही असू दे. कुठल्याही पॉझिटिव्ह एनर्जी सोबत जर तुम्ही जुडलेले आहात ना, तर एनर्जी तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याची आणि ते तुमच्याकडून करून घेण्याची क्षमता निर्माण करत असते. तुम्हाला जे काही करायचं आहे. पण ॲक्शन तुम्हालाच घ्यायची असते. एनर्जी तुम्ही ॲक्शन घ्यावी एवढी एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण करत असते. पण तरीही पावलं तुम्हालाच टाकायची असतात. म्हणजे काही कुठलीही शक्ती स्वतःहून काही करत नाही, तर शक्ती तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेत असते. आर्थिक प्रगतीसाठी सेम असंच होत असते. तुमची निर्णय क्षमता वाढते. मी काय करावं, काय नाही करावं, माझ्यासाठी काय योग्य, काय अयोग्य या प्रत्येक गोष्टीची जाण आपल्याला होते. एखादं मोठं काम होत नाहीये, तर त्या 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 कामाची सुरुवात छोट्यापासून कशी करावी, ही सगळ्या गोष्टी. एखादी व्यक्ती अस्थिर असते. आज हे काम करायला घेते, उद्या ते करायला घेते. नोकरीमध्ये स्थिरता नसते, अनेक साऱ्या गोष्टींमध्ये स्थिरता नसते. तर तेथे त्यांचं बेसिक चक्र बिघडलेलं असते. त्यामध्ये स्थिरत्व आणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी एनर्जी मदत करते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. आणि त्यांच्यामध्ये स्थिरत्व आलं की आपोआपच भीतीच्या, नैराश्याच्या, रागाच्या, द्वेषाच्या भावना सोलार चक्रामध्ये असतात. या भावना क्लिअर होऊन जेव्हा धैर्य, धडाडी, नेतृत्व, निर्णय क्षमता ह्या जेव्हा एनर्जीज येतात, तेव्हा आपोआपच आर्थिक प्रगती व्हायला लागते. बरोबर आहे ना? आर्थिक प्रगती होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते की नसते? चांगली नोकरी मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे की नाही? आहे ना? संभाषण कौशल्याची गरज आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व असण्याची गरज आहे. तुमच्या क्षमता तुम्हाला लोकांना दाखवाव्या लागतात. तेव्हा तुम्हाला नोकरी मिळते किंवा जे काही असेल ते. तर ह्या सगळ्या क्षमता स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांची स्वतःसोबत ओळख पुन्हा नव्याने करून देणे. हे एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला समजते. अनेक वेळा असं होते, मॅडम मला ना लहानपणी हे यायचं आणि खूप वर्षापासून या गोष्टीचा विसरच पडला होता आणि मी करूनच पाहिलं नव्हतं किंवा मला माहीतच नव्हतं मॅडम मी जर काय प्रयत्न केला तर हे पण करू शकते. पण रेकीमध्ये आल्यानंतर आहे ना, मी असं नवीन काहीतरी करून दाखवलं. ते करून दाखवलं असं हे जरी मी कोडमध्ये बोलत असेल, तरी त्यामध्ये नव्या लोकांसोबत संपर्क आहे, त्यामध्ये भाषण आहे, त्यामध्ये एखादी कला आहे, एखादा गुण आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. एखादा नोकरी मला असं वाटलंच नव्हतं मी ते करू शकते. पण मला संधी आल्यानंतर मी खूप चांगल्या प्रकारे ते गोष्ट करत आहे. हे आहे. अशा अनेक साऱ्या गोष्टी. तर हे सगळं का होते? तर हे सगळं होतं आपले चक्र बॅलन्स झाल्यामुळे. तर अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारायला लागते. नातेसंबंधाचा विचार करतात, रिलेशन्स मग ते पती-पत्नीचं असो किंवा अ, आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत असो किंवा समाजात राहणाऱ्या इतर लोकांसोबत असो, संबंध आपले किंवा ऑफिसमध्ये असलेलं वातावरण असो, या सगळ्यांवर आपल्या चक्रांचा प्रभाव पडत असतो. आपले चक्र जेव्हा बॅलन्स होतात, जेव्हा आपण रेखीच्या नियमांचं पालन करतो ना, तेव्हा काय होते माहितीये? तेव्हा आपले व्हायब्रेशन खूप छान जातात. आजूबाजूच्या लोकांना आपण तेच देतो जे मी द्यायला हवं. जे मी सेशन घेतलेलं आहे, योग्य विचारांची पेरणी करा. त्या योग्य विचारांची पेरणी आपण करायला शिकतो. आणि आपोआप प्रत्येक नातं छान व्हायला लागतं. हो, प्रत्येक नातं. गॅरंटी घेते मी, नातेसंबंधामध्ये तुमच्या सुधारणा होणार. ज्या लोकांना तुम्ही नको-नकोसे आहात ना, त्या लोकांना तुम्ही हवे-हवेसे असणार. आणि यासाठी आवर्जून सांगते पुन्हा, आपण कोणालाच वशीकरण करणार नाही. आपण चेंज काय करणार आहे? स्वतःला चेंज करणार आहे.
स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडलो म्हणून म्हणून माझ्या आजूबाजूचे लोक बदलले मॅडम, असं जरी म्हटलं जातं, तर यामागचं सायन्स असं आहे, की रेखी या एनर्जी सोबत जुडल्यामुळे बदल कोणामध्ये झाला? बदल माझ्यामध्ये झाला. माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली. माझ्या वागण्यामध्ये, माझ्या असण्यामध्ये, माझ्या एनर्जीमध्ये, माझ्या व्हायब्रेशन्समध्ये बदल झाला. माझ्या शब्दांमध्ये बदल झाला. लोकांसाठी ज्या भावना माझ्याकडून जायच्या त्या भावनांमध्ये बदल झाला आणि आणि त्या मोबदल्यामध्ये मला तेच मिळालं जे मी पेरलं. तुम्हाला माहिती आहे ना, जर आंब्याचं झाड पेरलं तर आंबाच निघणार आहे. पेरूचं बी लावलं तर पेरूच येणार आहे. आंबा पेरला आणि पेरू निघाला असं होऊ शकते का? नाही. जे मी पेरणार तेच उगवणार आहे. म्हणजे काय? तर मी तेच पेरायला लागली जे मला हवं आहे. मला प्रेम हवं आहे सगळ्यांकडून. मला विश्वास हवा आहे सगळ्यांकडून. मला आदर हवा आहे सगळ्यांकडून. मग मी काय करायला हवं? तर मी ते द्यायला लागले. आणि अनेक जण बोलत असतात रेकीमध्ये यायच्या अगोदर, "नाही ना मॅडम, शक्यच नाही होत." जे लोकं आपला राग-राग करतात ना, आपला द्वेष करतात, त्यांना कसं काय प्रेम द्यायचं? त्यांना कसं काय करायचं? तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर ह्याच तर कला आहेत, ह्याच तर टेक्निक आहेत ना, की माझा द्वेष करणारी, दिवस-रात्र माझ्यासाठी बोटं मोडणारी किंवा माझ्या आयुष्याचं वाटोळं करणारी जरी एखादी व्यक्ती असेल ना, तरीही मी त्या व्यक्तीला ब्लेसिंग्ज करणार. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार आणि बघा जादू काय होते तर. आपल्या आयुष्यामध्ये सर्व भरभराट यायला लागते. आपण तेच पेरायला लागतो जे मला हवं आहे. अशा प्रकारे एनर्जी आपल्याला खूप प्रकारे मदत करते. सामाजिक लेव्हलला सगळ्या गोष्टींची भरभराट होण्यासाठी, आपले संबंध सगळ्यांसोबत चांगले होण्यासाठी एनर्जी आपल्याला मदत करते. आपोआपच हे बदल होतात. केव्हा होतात आपलंच आपल्याला माहिती नाही. आणि या सगळ्यांसोबत आपली जी आध्यात्मिक प्रगती होते ना, ती खूपच छान असते. जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडलेलो असतो ना, तेव्हा आम्ही आमच्या सेशनमध्ये लाईव्ह एक चॅलेंज घेत असतो. आज तुम्ही आहात ना, स्वतःचा सेल्फी काढून घ्या आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये परत एक सेल्फी काढा. स्वतः आज आहात त्यापेक्षा अजून सुंदर दिसायला लागलेत ना, तर तर मान्य करा. नाही, तर तुम्ही भरलेली फी वापस मागा. आम्ही देऊ. फक्त दररोज आम्ही सांगतो त्याप्रमाणे मेडिटेशन करा. आणि खरं सांगू, आतापर्यंत एकही व्यक्तीला एनर्जी एक्सचेंज फी वापस देण्याची गरज पडली नाही. हाच तो विश्वास. हाच तो विश्वास या ब्रह्मांडीय शक्तीवर असलेला. आणि याच विश्वासाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की एनर्जी खूप पॉझिटिव्हरित्या आपल्यासाठी कार्य करत असते. आणि हे काय आहे ते आपल्या आतमध्ये आहे. कुठेच बाहेर नाही. बाहेरून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. तुमच्या आतमध्ये असलेल्याच ऊर्जेसोबत तुमची ओळख होणार आहे. आपल्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेची आपल्याला पुन्हा नव्याने ओळख करून घ्यायची आहे. जी आपल्या आतमध्येच आहे. मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे आणि आरोग्याच्या समस्या जर म्हटलं ना, तर आता तुम्हाला सांगते सेशनमध्ये जेवढे लोकं मागच्या काही दिवसांमध्ये जुडलेले आहेत, तर 3 महिन्यातल्या लोकांना मी चॅलेंज घेऊन विचारते, की ज्यांचं वारंवार ज्यांच्या तोंडाला छाले यायचे. विचारते मी सगळ्यांना, "आले का?" तर मला एकही जण हो सांगणार नाही, याची मला 100% गॅरंटी आहे. सांगा, आपल्या सेशनला जॉइन झालेले मागच्या काळामधले लोकं, सांगा तुम्हाला छाले आले का? ज्यांना नेहमी येतात त्यांना पण येणं पूर्णपणे बंद झाले आहे. आहे? हा विषय आपल्या सेशनमध्ये कधीच निघाला नव्हता. हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही आले तेव्हापासून छाले हा विषय कधीच निघाला नव्हता. पण नकळतरित्या तुम्हाला माहिती नाही आहे, की जेवढे लोकं रेकीला जुडले मागच्या 2.5 वर्षामधला असा अनुभव आहे, तेव्हापासून त्यांना छाले येणं बंद झाले. उष्णतेचे जे विकार आहेत, ते विकार पूर्णपणे शांत झालेत. ॲसिडिटी असो डेली गायब. गेल्या कित्येक दिवसापासून असे कित्येक जण आहेत माझ्यासोबत, माझ्यासारखे, ज्यांना कधीच मेडिसिनची गरज लागत नाही. कुठलंही काहीही हो. कसं असते ना, जर काय मी स्वतःमध्ये बदल घडवून आणला,
तरच मी इतरांना ते सांगावं आणि तरच मी हिम्मत करू शकते तुम्हाला सांगण्याची, की हो हा बदल होतो. बरोबर ना? महात्मा गांधी असं म्हणायचे, त्यांना गूळ सोडायचा होता, गूळ. त्यांच्याकडे एका पालकांनी मुलाला आणलं, की हा खूप गूळ खातो. हा गूळ याचा कमी झाला पाहिजे खाणे. गांधीजींनी विचार केला. त्याला त्यांनी तेव्हा काहीच सांगितलं नाही. गांधीजींनी पुढचा काही दिवस स्वतःवर प्रयोग केला. स्वतःचा गूळ खाणे कमी केला आणि त्यानंतर त्या मुलाला सांगितलं कशाप्रकारे ते कमी करावं. सेम. जी गोष्ट मी स्वतःमध्ये बदल केली आहे, तीच मी तुम्हाला सांगेन. त्यापेक्षा जास्त सांगण्याची कोणीही चूक करू नये, असं मला वाटते मनापासून. जो गुण मी स्वतःमध्ये अंगीकारला आहे, तोच गुण तुम्ही घ्या, एवढं तुम्हाला सांगू शकते. जे माझ्यातच नाहीये, ते मी तुम्हाला कसं बरं सांगू? मी तुम्हाला विश्वासाने एवढं सांगू शकते, की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडल्यामुळे आपण आपल्या अनेक आजारांवर स्वतः ताबा मिळवू शकतो. आणि आजार कसे असतात? तर आपल्या विचारांनीच निर्माण झालेले असतात. बघा छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. आज एक टॅरो रीडिंगच्या माध्यमातून एक फोन आला. बऱ्याच दिवसापासून काही इन्फेक्शन होत आहे. ठीक आहे. डॉक्टरच्या ट्रीटमेंटनी फरक पडत नाही आहे. आणि मॅडमला असं वाटते, की मला कॅन्सरच झाला. त्यांना असं वाटलं तेव्हापासून आजार आणखी वाढत आहे, पण कमीच होत नाहीये. त्यांचं कार्ड रीडिंग केलं आणि तुम्हाला एवढंच त्यांना पण सांगितलं मी विश्वासाने, "ताई, तुम्हाला कॅन्सर नाही आणि होणारही नाही. काळजी करू नका." पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला त्यांचा रिझल्ट सांगणार आहे. माइंडसेट तयार झाला आहे, की मला काहीही मोठा आजार नाही. आणि त्याच क्षणापासून या मेंदूमधून तो स्त्राव सुरू झाला त्या जखमा बसवण्याचा शरीराच्या. त्या वेदना कमी करण्याचा, ते इन्फेक्शन कमी करण्याचा. डॉक्टरच्या ट्रीटमेंटला आपलं शरीर प्रतिसाद देत नाही आहे. डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे, पण तरीही मला फरक पडत नाही आहे. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे तुम्ही करत असलेले चुकीचे विचार. तुमच्या विचारांचा प्रभाव एवढा होतो, की तुमच्या आरोग्यावर त्याचा एवढा विपरीत परिणाम होतो. आणि तुम्ही ते आकर्षित करता, जे तुम्हाला नाही आहे आणि तुम्ही जो विचार करता ना, तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. आणि हाच विचार जर काही दिवस सलग चालला ना, तर नक्कीच आजार आपल्याकडे येणार. कारण आपण ते आकर्षित करतो. मग लोकं म्हणतात, "माझ्या आयुष्यामध्ये दुःख आलं मॅडम. माझ्या आयुष्यामध्ये प्रेमभंग झाला मॅडम. माझ्या आयुष्यात अमुक झालं, तमुक झालं." आपल्या आयुष्यामध्ये ना सर्वांच्याच तेच घडत असतं, जो आपण विचार करतो. मग आतापर्यंत जर माझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट वाईट घडत आहे, वारंवार वाईट घडत आहे, वारंवार वाईट घडत आहे, तर मला स्वतःला विचारण्याची नितांत गरज आहे, की मी काही चुकीचा विचार करत आहे का? जर मी कुठेतरी चुकीचा विचार करत आहे, तर आतापर्यंत जी पेरणी झालेली आहे त्याची फळं मिळणार. कारण ती विचारांची पेरणी झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे चुकीचे विचार झाले आतापर्यंत त्या विचारांची क्लीनिंग करायची आहे. त्या ज्या एनर्जी स्वतःमध्ये जमा झालेल्या आहेत, त्या क्लीन करायच्या आहेत आणि त्याऐवजी चांगल्या विचारांची पेरणी करायची आहे. चांगली पेरणी करायची आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते. आणि बघा मग तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होते. म्हणून मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर अनेक वेळा असं होते, "मॅडम आम्ही खूप शिकलो." बरेच जण येतात माझ्याकडे, "मॅडम आम्ही रेखी 3rd पर्यंत गेलो, पण स्वतःमध्ये बदल झाला नाही." किंवा "बाबा मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही." खरं सांगू का? जेव्हा आपण लाईव्ह सेशन अटेंड करतो, जेव्हा आपण कनेक्टमध्ये असतो एकमेकांच्या, तेव्हा आपण आहे ना एक-एक गोष्ट, एक-एक विषय असा त्या विषयाचं शास्त्र काय आहे, त्याचं अध्यात्म काय आहे, त्याचं मानसशास्त्र काय, त्याचं त्या विषयावर बोलत असतो. आणि प्रत्येक प्रश्न सेशनमध्ये सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि त्यामुळे
लाईव्ह सेशनमध्ये सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला त्या टेक्निक्स त्या ठिकाणी कशा बरं वापरायच्या हे समजते. म्हणून काही तुम्ही इतरत्र रेकी शिकला आहात, ती चुकीची होती असं नाही. पण आपण आपल्या ज्या टेक्निक्स तयार केल्या आहे, आपण ज्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतो, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, तो सपोर्ट त्या सगळ्या गोष्टीमध्ये वेगळेपण आहे. त्या वेगळेपणामुळे अजून चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो, हे मात्र मी तुम्हाला आश्वासन देणार. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ज्या ऊर्जेसोबत आपल्याला जोडायचं असेल, तर नक्कीच मी सगळ्यांचं स्वागत करणार आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करणार आहे. या, रेकी शिका, सामर्थ्यवान व्हा, स्वतःमधील शक्तीचा वापर करा. आपली मुलं बाहेर असतात, आपले जोडीदार बाहेर जातात, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. छोटा-मोठा आजार आहे, काहीही काय असू देत ना, बघा मी तुम्हाला दाखवते. काही सेशन दाखवते आपले. रेकी सेकंडमध्ये आपण हे शिकतो विशेष. किडे-किटकुलं आहेत, पावसामुळे येणारे इन्सेक्ट आहेत. काही आपण म्हणू शकतो मच्छर आहे, काही छोटे पक्षी आहेत, काही प्राणी आहेत, यांच्यापासून आपल्याला त्रास होतो. तर तेथे तेथे त्यांच्यापासून संरक्षण आपण कसं करायचं हे आपण रेकी सेकंडला गेल्यानंतर शिकतो. मग फर्स्टमध्ये काय शिकतो? तर फर्स्टमध्ये आपण शिकतो मनात शांती कशी मिळवावी. मनावर शांतता कशी मिळवावी, आपल्या मनावर आपला ताबा कसा मिळवावा, असं शिकतो. त्याच्यापुढे जाऊन आपण जे आपलं जे जेवण आहे त्याला ऊर्जित करणे, सुरक्षित करणे, एनर्जी देणे, पाण्याला असा देतो. आपण रुग्णांना एनर्जी देणे शिकतो. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी सुद्धा आपण काही गोष्टी करतो. स्वतः पॉवर बॉल असो, कॅन्डल रेकी असो किंवा आपल्या लाईफमध्ये थर्ड पर्सन असो, त्यासाठी काही असेल, आहेत टेक्निक्स तर त्या आपण शिकत असतो. अ, पुढे जाऊन जर आपण म्हटलं, की ताप येत असेल तर आणि आपल्या घराला पिलर्स द्यायचे असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा द्यायची असेल, सुरक्षा द्यायची असेल, वाहनाला असेल, घराला असेल, आणखी इतर सगळ्या गोष्टींना. एका वेळेस जास्तीत जास्त उद्दिष्ट असतील, त्या उद्दिष्टांना आपण कशाप्रकारे एनर्जी द्यावी आणि रेखीवर कसा विश्वास ठेवावा, रेखीसोबत एकरूप कसं व्हावं, हे आपण शिकतो आणि आणि कशाप्रकारे आपण दिलेला शब्द पूर्ण करावा. आपली बगीचा असेल, त्याला आपण एनर्जी कशी द्यावी? आपल्या घरचे पेट्स असतील त्यांना एनर्जी कशी द्यावी, एनर्जी कशाप्रकारे काम करते हे शास्त्र आपण शिकून घेतो. आणि जर का कान दुखत असेल, डोळ्यांचा आजार असेल, आपल्या दोघांमधील प्रेम संबंध छान करायचे असतील, अ, कुटुंबातील सगळ्यांसोबत छान आपलं बॉन्डिंग व्हावं असं वाटत असेल, या सगळ्या गोष्टीसाठी एनर्जी कशाप्रकारे काम करते हे आपण शिकणार आहोत. यासोबतच अजून खूप सारा अभ्यास आहे, तो आपण शिकणार आहे. विशेष असे जे सिम्बॉल्स असतात ते आपण सेकंड डिग्रीमध्ये शिकत आहे. तर की थर्डमध्ये गेल्यानंतर आपल्या घराला, आपल्या बिझनेसला कशाप्रकारे प्रोटेक्ट करावं, कसा आपला बिझनेस आपण वाढवावा, हे आपण शिकत असतो. आर्थिक संपन्नता कशाप्रकारे आपल्यामध्ये आणावी, हे आपण शिकत असतो. आणि विशेष म्हणजे रेकी थर्डमध्ये गेल्यानंतर प्रत्येक आजार, मग तो कुठलाही असो, त्याला कशाप्रकारे हील करावं, त्यामधून कशाप्रकारे बाहेर यावं, मानसिक, शारीरिक कुठलाही आजार असो, यामधून बाहेर कसं यावं हे आपण शिकत असतो. सोबतच तुम्हाला सांगेल फर्स्ट डिग्रीचा अभ्यास तर काही 10 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये माझ्याच्याने संपत नाही. तर हे काही सेशन लाईव्ह होत असतात आणि काही रेकॉर्डेड असतात. जर आपण विचार केला तर बघा, यू कॅन हील युअर लाईफ म्हणजे तुमचं जगणं तुमच्याच हातामध्ये आहे. खरोखर माझे आई-वडील कोण? मी कसे? माझ्यासोबत ह्या गोष्टी का घडल्या? हा संस्कार माझ्यासोबत आहे, हे कुठून आलं? या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत सांगितल्या जात असतात. ब्रह्मांडीय ऊर्जेचे उपयोग काय-काय आहेत? कित्येक उपयोग सांगावे. मी तर एवढं सांगेल, की फक्त आणि फक्त तुम्हाला डोक्यात विचार आला, जो विचार तुमच्या डोक्यात येतो ना, त्या प्रत्येक विचारावर पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं तुम्हाला मदत करण्यासाठी रेकी तुम्हाला मदत करते. तुमच्या जोही काही प्रॉब्लेम असेल, त्या प्रत्येक प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी रेकी ऊर्जा तुम्हाला मदत करते. मेडिटेशन काही लोकांचं होत नाही. काय अडचणी येतात, यावर मात कशी करायची, हे आपण रेकी फर्स्टमध्ये शिकतो. पॉवर बॉल असतं, पिरॅमिड असतं, मेडिटेशन्स असतात, विविध मेडिटेशन असतात आणि त्यासोबतच जाऊन आपण बघतो, की रेकी 13 पॉइंटवर आपण पहिल्या डिग्रीमध्ये काही शिकतो. बघा 24 पॉइंटवर सुद्धा रेकी दिली जाते. मात्र 13 पॉइंटलाच हील केल्यामुळे संपूर्ण शरीराला आपण कशाप्रकारे ऊर्जा पुरवू शकतो, हे टेक्निक आपण इथं शिकत असतो.
रेकी सोबत एकरूप होणे कसं शिकत असतो. रेकीचे 5 नियम काय आहे, या नियमांचं आपण कशाप्रकारे पालन करावं, हे आपण शिकत असतो. आणि रेकी सोबतचे जे काही गैरसमज आहेत, या गैरसमजापासून आपण स्वतःला दूर करत असतो. रेकी मध्ये आल्यानंतर कसा विचार करायचा, काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, हे आपण स्वतःला समजवत असतो, स्वतःला शिकवत असतो. आणि हे सगळं काही एकटं-एकटं होत नाही. हे सगळं करत असताना ग्रुपची एनर्जी आणि आपण सगळेजण मिळून सोबत करत असतो. ग्रुप म्हणजे एक प्रकारे कुटुंब असतं. कुटुंबासोबत हे सगळं काही होत असते. तो आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतो. विश्वास ठेवा, जे होईल ते योग्यच असेल. एवढा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करायचं कार्य आपल्याकडून होत असतं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे. बेस्ट व्हर्जन स्वतःवर प्रेम करणे विथ सेल्फ लव्ह. स्वतःवरचं प्रेम सगळ्यात महत्वाचं. फक्त आणि फक्त सेल्फ लव्ह शिकवण्यासाठी लोकं ₹5,000-5,000 चा कोर्स घेतात 3-3 दिवसाचा. 3 दिवस शिकवतात, 1-1 घंटा आणि ₹5,000-5,000 घेतात. तो कोर्स पूर्णपणे आपल्या सेशनमध्ये फ्री आहे. सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम कसं करावं आणि जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ना, तीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते. एखाद्याला आत्महत्येचे विचार येतात, नेहमी आत्महत्या करावीशी वाटते. असे अनेक जण आहेत माझ्या सेशनमध्ये, की त्यांना सेशनला आल्यानंतर कधीच आत्महत्या करावीशी वाटली नाही. आनंदी आनंद सर्वीकडे हे सेशनचं आपल्या रेकी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं ब्रीद वाक्य आहे. ही कशाप्रकारे आपण रेकी फर्स्टला असताना रेकी द्यावी, रेकी का शिकावी, ह्या सगळ्या गोष्टी रेकी फर्स्टमध्ये आपण बघत असतो. लाईव्ह सेशन असतात. कशाप्रकारे आपल्याला रेकी मार्ग दाखवते, हे आपण शिकत असतो. रेकीसोबत जुडणं म्हणजे काय, हे शिकत असतो. योग्य विचारांची पेरणी कशी करावी, हे शिकत असतो. या सगळ्या गोष्टी आपण रेकी सेकंडमध्ये शिकत असतो आणि आता दाखवतेच आहे सुरू म्हणून तुम्हाला. तर बघा, याही पेक्षा अजून बरेचसे असे सेशन असतात जे रेकॉर्ड करत नाही आपण. कारण ना जेव्हा रेकॉर्डिंग किती चढवायच्या हा मोठा प्रश्न येतो अनेक वेळा. तर रेकॉर्ड न करता अनेक सेशन लाईव्ह होतात. जे पर्सनल सेशन असतात ते सगळे लाईव्ह होतात आणि त्याची रेकॉर्डिंग आणि त्याची वाच्यता बाहेर जगामध्ये कुठेही होत नाही. असे ते सिक्रेट सेशन असतात. माफ करा, क्षमा करा. अगदी 1 तासाचं सेशन असतं. कसं करायचं लोकांना माफ? लोकांना माफच करता येत नाही. माफ न केल्यामुळे कित्येक आजार होतात. त्या आजारांपासून स्वतःची कशी मुक्ती करावी, या सगळ्या गोष्टी. आणि लाईव्ह सेशनमध्ये एखादी वस्तू विकायची आहे, त्याचा चांगला मोबदला कसा मिळवायचा, ऑरा क्लिनिंग कसा करायचं, आपलं विविध पद्धतीने ऑरा प्रोटेक्ट कसा करायचा, स्वतःला स्वतःला सील कसं करायचं, असं आपण म्हणू शकतो. आणि दृष्ट कशी काढायची, विविध सिम्बॉलचा वापर कसा करायचा, आपलं रिलेशन कसं चांगलं करायचं, सायकिक आजार म्हणजे मानसिक आजारापासून स्वतःला कसं मुक्त करायचं, त्या टेक्निक आपण शिकवतो. निगेटिव्हिटी कशी काढायची एखाद्या व्यक्तीमध्ये, स्वतःमधील सुद्धा आणि इतरांमधील सुद्धा. एवढंच नाही तर एखाद्या बिझनेसमधील आणि एखाद्या घरामधील निगेटिव्हिटी सुद्धा आपण कशी काढायची, हे आपण शिकत असतो. आणि एखादी कोर्टाची केस आहे, एखादी फाईल आहे, त्याला मंजुरीच मिळत नाहीये किंवा ते कामच होत नाहीये, ते काम रखडलेलं आहे. त्या कामाला कशाप्रकारे रेकी द्यावी, हे. आणि विविध आजार आहेत. बघा 4 भागात आहे. आजार आणि रेकी भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 कशाप्रकारे आपण प्रत्येक अवयवाला हील करावं. त्याच्या प्रत्येक अवयवाची क्वालिटी काय आहे आणि त्याला कशाप्रकारे हील केल्यामुळे पटकन आपल्याला रिझल्ट येणार, हे अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेले हे टेक्निक्स आपण रेकीच्या मदतीने येथे शिकवत असतो. बघा नातेसंबंधामध्ये कशाप्रकारे बदल करावा, नातेसंबंधामधील परिवर्तन. सेशन ऐकल्यानंतर कधीही अनेक गोष्टी वर्षानुवर्षापासून असलेले द्वेष एका सेशनमध्ये तुमचे मिटून जातात. असं हे सगळं आहे. असा हा अभ्यास आहे. दिलेला शब्द कसा पूर्ण करायचा, कसा पाळायचा आणि हो, जेव्हा आपण विचारतो कसे आहात तुम्ही, त्या शब्दाचं उत्तर आणि ती एनर्जी स्वतःमध्ये कशी आणायची, या सगळ्या गोष्टी आपण रेकी 3rd मध्ये शिकत असतो. आणि हो, येथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घराला जर कुठेतरी नजर लागली असेल किंवा घरामध्ये काही नेहमी वाद होत असतील. अनेक लोकं म्हणतात, "माझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे मॅडम, वास्तुदोष आहे मॅडम." तर तुम्हाला सांगू का, एनर्जी सोबत जुडा. या सगळ्या गोष्टीपासून सहजपणे आपल्याला मुक्तता मिळेल. प्रत्येक वास्तू ही पवित्र असते. ही ही पृथ्वी ही माता आहे.
आहे ना, पृथ्वी माता आहे आणि पृथ्वी मातेवर येथे व आपण घर बांधत असतो तेव्हा त्या वास्तूमध्ये जेव्हा एखादा हीलर असतो ना, तेव्हा तेथील दोष कसा नाहीसा करावा हे आपण या हीलिंगच्या माध्यमातून शिकत असतो. निगेटिव्हिटी कशी काढायची आणि सेम तेच आपल्या बिझनेसमध्ये प्रोग्रेस करायचा असेल, बिझनेसमध्ये काही अडथळे असतील किंवा बिझनेस कसा हील करायचा, आपली आर्थिक प्रगती कशी करायची, ऑफिसमध्ये जे आपण जातो त्या ऑफिसमध्ये कशी पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची, तेथे आपण ते कसा हील करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं टेक्निक आपण रेकी थर्डमध्ये शिकत असतो. अशा प्रकारे रेकी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मला तरी असं वाटतं, की मी पहिल्यांदा माझा अभ्यासक्रम काय आहे, हा बाहेर सांगितला आहे आणि माझे जुने विद्यार्थी हसत आहेत. कारण माहिती का, त्यांना माहिती आहे मॅडम आपण यापेक्षा खूप काही शिकलो आहे. पण तुम्ही हे सांगतच नाहीये नाही. काही गोष्टी सिक्रेट असतात. बरोबर? काही गोष्टी सिक्रेट असतात. त्या तिथपर्यंतच राहिलेल्या मर्यादित असतात. अ, त्या क्लासमध्ये आल्यानंतर समजतेच काय-काय आपण आणखी शिकतो. आणि हो, त्याही मध्ये पुन्हा-पुन्हा सांगते, की कोठेच अंधश्रद्धा नाही. जे काही आहे ते विज्ञान आहे आणि कोठेच समोरच्या व्यक्तीला वशीकरण नाही. वशीकरण करताच येत नाही. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी तुम्ही जेव्हा केव्हा इतरांसोबत चुकीचं काही करायला जाता ना, तेव्हा या ऊर्जेचा सोर्स तुमच्या हातातून जातच नाही. एवढी प्युअर आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचं काही वाईट, कोणाचं काही चुकीचं करूच शकत नाही. करण्याची ऊर्जाच तुमच्यामध्ये येत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही एवढं करू शकता, तुझा पण फायदा आणि माझा पण फायदा. विन-विन पोझिशन. या प्रकारे आपण एनर्जी सोबत जात असतो. तर मी पुढचे 5 ते 10 मिनिट सगळ्यांना प्रश्नांसाठी देते. चालेल ना? आणि त्यानंतर माझे जे विद्यार्थी उत्सुक आहेत, विद्यार्थी म्हटलं तुम्हाला, माझे जे रेकी सदस्य, माझ्या कुटुंबातील जे व्यक्ती अ, रेकीचे अनुभव सांगण्यासाठी उत्सुक आहेत, नक्कीच त्या प्रत्येकाला 1 मिनिट मिळणार फक्त. हं? आपण खूप शेअरिंग नाही घेणार. बोला. मी आज सकाळी उठल्यापासून खूप फ्रेशच आहे मला. म्हणजे तर रोज उठल्यानंतर मी पहिले मला झोपावं असं वाटायचं. 10 वाजेला झोपले का मी 1-1:30 ला उठल्यानंतर कामं करायची. पण आज तसं बिलकुल नाही झालंय. मला खूप फ्रेश वाटलंय आज. बहुत बढ़िया. मी आवर्जून सुप्रिया तुम्हाला विचारेल, तुम्ही रेकी जॉइन किती दिवस झाले केली? साधारण मंडे पासूनच फक्त. म्हणजे जास्तीत जास्त आज 4 काय दिवस. बरोबर? 4 ते 5 दिवस. बहुत बढ़िया. मेडिटेशन जास्त केलं आणि पॉवर बॉल पण केलंय मी 2-3 वेळेस. कारण मला थायरॉइडचा खूप त्रास आहे आणि मला डिप्रेशन पण बऱ्यापैकी वाढलं होतं. हं, म्हणून मी जास्त जोर दिला मेडिटेशनला. बरं. आपण चॅलेंज घेतलेला आहे. सुप्रिया, थायरॉइडची गोळी तुमची आज आहे त्यापेक्षा नक्कीच कमी होईल आणि हळू पूर्णपणे बंद होणार. काळजी करू नका. लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सांगते, दिली. तुमची थायरॉइडची गोळी आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद होणार आहे. ओके मॅम. धन्यवाद मॅम. थँक यू. प्रज्ञा. थँक यू. मला नक्कीच माझा अनुभव एक शेअर करायचा आहे. मी ऍक्च्युली नोव्हेंबरपासनं या रेकी क्लासला म्हणजे नोव्हेंबर एंडिंगलाच साधारण या रेकी क्लासला जॉईन झाले आणि आता मला मी 3rd डिग्रीला आहे. पण या एवढ्या दिवसात जे काही मॅडम सांगतात ते ऐकून किंवा ते त्याच्यावर विश्वास ठेवला जर आपण तर खरोखर खूप सकारात्मक बदल होतात. आणि मानसिकरित्या तर होतातच. आपण खूप गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतो. पण मला एक मोठा असा अनुभव आला, की मला अगदी ज्या वेळेपासनं मला पिरियड सुरू झाले, त्या वेळेपासनं मला अगदी दर महिन्याला 5 दिवस अतिशय वेदनायुक्त पाळी असायची. खूप म्हणजे मला गोळ्याच घ्यायला लागतात. म्हणजे सुरुवातीला असं डॉक्टर सांगायचे, की आता होतोय त्रास, लग्न झाल्यावर कमी होईल, मग मुलं झाल्यावर कमी होईल. हे फक्त तेवढ्यापुरती सांगण्यापुरती किंवा समाधान होण्यासाठी असेल कदाचित. पण मला कधीही असं झालं नाही, की एकही पाळी आली आणि तेव्हा मला दुखलं नाही. हां, कधी-कधी 5 दिवस नाही दुखायचं, पण 3 दिवस दुखायचं, 2 दिवस दुखायचं. पण एखाद्या पाळीत मला एकही दिवस दुखलं नाही, असं झालेलंच नाही. पण ह्या वेळेला ऍक्च्युली असं म्हटलं तर माझ्या वयाप्रमाणे माझा आता मेनोपॉजचा पिरियड चालू आहे. जनरली लोकांना अशा वेळेला हेवी ब्लिडिंग आणि खूप त्रास होतो. पण मला ह्या महिन्यात जी पाळी आली ती पेनलेस पाळी. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला असा अनुभव आला, की मला जराही दुखलं नाही आणि कधी-कधी असं होतं पोटात नाही दुखत पण कंबर खूप दुखते, पाय खूप दुखतात.
आणि असं होतं की खूपच दुखतंय, आता काय करायचं? म्हणजे गोळी तर घेतोच आहे, पण नको एकदा कधी हे संपेल असं वाटत असतं. पण नाही, ह्या वेळेला मला हा मोठा अनुभव आला आणि तो मी आवर्जून आता शेअर करते. कारण असं माझ्या आयुष्यातली ही पहिलीच घटना आहे आणि इतक्या वर्षानंतर मला असा हा सुखद अनुभव रेकीमुळे आला. तर हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. थँक यू. छान. खूप छान. आणि यानंतर असंच राहणार. नियमित मेडिटेशन ठेवूया. काय झालं आहे, आपल्या सगळ्या चक्रांची क्लीनिंग झाली आहे व्यवस्थित आणि त्यामुळे त्या वेदना आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आपली सायकल नॉर्मल झाली आहे. आणि नेमका प्रज्ञा सोबतच असा अनेक जणांचा अनुभव आहे. पीसीओडीचा त्रास असू दे, अनेक महिलांचे जे त्रास आहेत ना, ते पूर्णपणे थांबले आहेत. कित्येक जणींचे. पण प्रज्ञाने मला आणि हिम्मत केली सगळ्यांसमोर. त्यात प्रज्ञाच्या त्या सगळ्या गोष्टीला खरोखर सॅल्यूट आहे आणि मनापासून धन्यवाद आहे. प्रज्ञा, खरंच धन्यवाद आहे. तुमच्या एकीच्या शेअरिंगमुळे अनेक महिलांचा हा प्रॉब्लेम येथे सॉल्व्ह होऊ शकतो, हा विश्वास महिलांना येणार. त्याकरता धन्यवाद. मला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की माझा खरं तर रेकीला जॉईन होण्यामागे माझा पहिला उद्देश असा होता, की माझे गुडघे खूप दुखतायत आणि गुडघ्यामध्ये गॅप झाले. तर असा खूप बदल होत नाहीये अजूनही माझ्या. तर कालच असं झालं, की रात्री आमच्या सेशनमध्ये मॅडमनी मला विचारलं आवर्जून. सगळ्यात पहिलं म्हणजे मॅडम आवर्जून प्रत्येकाला पर्सनली लाईव्ह सेशनमध्ये पण आणि स्वतः कॉल करूनही विचारत असतात, की आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला काय त्रास होतोय? का होतोय? त्याच्या मुळाशी जायचा त्या प्रयत्न करतात. आणि काल त्यांनी मला खूप छान समजवलं, खूप छान सांगितलं आणि मला लाईव्ह सेशनमध्ये मॅडमनी रेकी दिली. आणि मला हे आज आवर्जून सांगायचंय, की काल मॅडम तुम्ही मला रेकी दिलीत, तुम्ही माझं क्लिनिंग केलंत आणि मी जशी खुर्चीवरनं उठले, माझ्या पायातल्या कळा थांबल्या होत्या. म्हणजे जादू म्हणतात तो प्रकार माझ्याकडे झाला. हे मी खोटं सांगत नाहीये. किंवा मी उगाच मॅडम बद्दल काहीतरी सांगायचं लोकांना, अ, अति काहीतरी सांगायचं म्हणजे कोणी असं म्हणेल की काय आहे असं असतं का, काही सांगते किंवा मॅडमनी हिला सांगून बोलत असेल. असं नाही आहे. खरंच माझं थांबला आणि मी ना, आपल्याला माहिती असतं ना, दुखतंय दुखतंय, आत्ता दुखतंय का, मग दुखतंय का, सारखं मी चेक करत होते. पण खरंच दुखलं नाही. सकाळी मी फुलं आणायला खाली उतरले, त्याच्यानंतर मला दुखलं हेही मी सांगते. पण मी आवर्जून थोडी एक्सरसाइज केली. पण जे मला 2 दिवस सतत कळा लागल्या होत्या किंवा चालताना अडकल्यासारखं असं मध्येच कुठेतरी चालता चालता असा पाय लॉक होतो, की एका जागी उभं राहून पाय झटकल्याशिवाय पुढे चालता येत नाही. पण ते मला नाही झालं. आणि मला आता आणखीन असा विश्वास वाटतो, की मॅडमनी खरंच म्हणजे मी तर करीन ही वेगळी गोष्ट, पण मॅडम पण एक तर माझ्यासाठी हे करतायत. आणि मॅडम नेहमी सांगतात, की आपण ग्रुपला टाकलं तर आपल्या ग्रुपची एनर्जी मिळते. मॅडम सकट आपल्या सगळ्या सख्या जे कोणी आपले म्हणजे ग्रुपमध्ये आहेत, त्या सगळ्या जणी एकमेकीला रेकी देतात. आणि असं जेव्हा जेव्हा होतं, आता माझा पाय पूर्ण बरा झालाय असं मी आत्ता स्टेटमेंट करणार नाही. कारण आता मला मॅडमने माझ्यासाठी केलंय, ही प्रोसिजर अशी काही गॅप एका दिवसात गायब होणार नाही. पण दुखणं थांबलंय. त्याच्यानंतर आता मी जर दररोज खरोखरच चांगलं माझं मेडिटेशन झालं, तर नक्की माझा पाय सुधारेल, माझा गुडघा सुधारेल, मी पहिल्यासारखी होईन हा विश्वास मला निर्माण झाला. आणि त्यासाठी इतरही काही गोष्टी मला करायच्यात, काही सोडायच्यात, हे जे मॅडमने मला सांगितलंय. तसं प्रत्येकाला मॅडम आवर्जून विचारतात. त्यांना तुमचे प्रॉब्लेम तुम्ही शेअर जर केलेत, तर त्या पूर्ण सहकार्य करतात. तर त्याच्यामुळे रेकी शिकणं हा जरी इथे येऊन फायदा किंवा आपलं शिक्षण होतंय, पण आपल्यात जे काही बदल होतायत, हाही एक खूप मोठा फायदा आहे. सगळं रेकीमुळे समोरच्यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. ज्या गोष्टी आपण आधी करत होतो, त्या कुठेतरी कमी होतात. काही चांगल्या गोष्टी आपण शिकत जातो. पण मला तर खूप छान अनुभव आहे आणि मला आवडेल, की खूप जणांनी जॉइन व्हावं या रेकीला. आणि मॅडम खूप सुंदर शिकवतात. कधी-कधी आमच्या अविरत गप्पाच होतात. पण त्या गप्पांमध्ये सुद्धा इतकं आम्हाला म्हणजे आपले प्रश्न न विचारताही आपल्याला त्याची उत्तरं मिळत जातात. इतके सुंदर छान असतं सेशन. फक्त वेळ काढायला लागतो स्वतःसाठी. ते आपण आपले संध्याकाळचे 2 तास स्वतःसाठी काढले पाहिजेत. थँक यू, थँक यू, थँक यू. प्रज्ञा. थँक आणि नक्कीच होणार सगळ्या गोष्टी बरोबर. आपण प्रयत्न करूया.
बरोबर. एक पॉझिटिव्हिटी एक मिनिट स्वतःमध्ये क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. अरे वाह! दादा बोलताय. बोला दादा. नाही नाही मला ते सांगायचं प्रज्ञा बोलते ते सगळं अक्षरशः खरं आहे. आणि मी इथे जॉईन होण्याच्या अगोदर हे तिने सगळं मला सांगितलं होतं आणि मॅडम खूप छान बोलतात. तू ऐक एकदा एकदा तरी ऐक. माझ्यासाठी म्हणून नाही कारण त्याच्यानंतर मी तर आलो तो परत म्हणजे आता खूपच छान वाटतंय मला म्हणजे आता. आणि हे जे तिने सांगितलं तिने स्वतःबद्दलचे तिचे म्हणजे बाकी काय तिच्या शारीरिक समस्या आहेत त्याच्याबद्दल बोलली. पण मला जेव्हा मी इथे बाहेर एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा इतका छान अनुभव आला की म्हणजे नॉर्मली असं भटकायला कुठे जायचं म्हणजे इतक्या समस्या असतात की गाडी बुक केली तर गाडी येत नाही ती पंक्चर होते हे होतं ते होतं इतक्या माईक समस्या जवळ आहेत. घ्या ना. पण इथे माईक जवळ घ्या माईक. हॅलो माईक जवळ घ्या या जरा. शुअर 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 पण यावेळी मी बाहेर इथे गेलो होतो इथे कोणार्क ह्याला पुरीला जगन्नाथपुरीला गेलो होतो फिरायला. एकटाच गेलो होतो. पहाटे 3:30 वाजता उतरलो. त्याच्यानंतर जो माझा प्रवास सुरू झाला, तो इतका पॉझिटिव्ह होता. दुसऱ्या ती एखादी प्लॅन्ड टूर असावी ना, तशा त्या मला त्या 2 मुली भेटल्या. त्यातली एक मराठीच भेटली गप्पा मारायला. दुसरी उडिया होती. तर ती गाईड ती इथलीच आहे स्थानिक. ती 50 वेळा येऊन गेली. तर तिने इतकं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. सगळं अख्खं देऊळ फिरवून दाखवलं. म्हणजे जसं काय ती माझ्यासाठी तिथे आली होती. इतकं इतकं छान आमची ट्रिप झाली. तर हे जे पॉझिटिव्हिटी आहे ना, ही पण खूप छान होती. म्हणजे असं अचानक कुठेतरी व्ही-आय-पी झाल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला, की अरे इतके दिवस आपल्याला काहीच मान-सन्मान नव्हता आणि अचानक लोकं आपल्याकडे एवढ्या चांगल्या नजरेने बघायला लागली. तर हे खूप छान आहे. म्हणजे सकारात्मक होतं याच्यात काहीच शंका नाही. खरंच छान. म्हणजे आणि सगळ्यात थँक यू म्हणजे मॅडम तुम्हाला सुद्धा आणि प्रज्ञा तुला पण 50% याच्यातले 50% तुला पण थँक यू. तुझ्यामुळे मी इथे आलो. खरंच थँक यू. येस. जेव्हा लोकं एकमेकांच्या सांगण्यातूनच येतात ना, आपला ग्रुपच असा वाढला आहे, की मला रिझल्ट आला आणि म्हणून तुम्ही. मग सगळ्यांना आवर्जून सांगत असते, ₹1 ची जाहिरात नाही आपली अजूनही. एवढा सगळा ग्रुप आहे, ₹1 ची जाहिरात नाही, केली नाही आणि जर अशाच प्रकारे एनर्जी सुरू राहिली तर कधीच करायची गरज सुद्धा पडणार नाही. तेवढेच कमी एनर्जी एक्सचेंजमध्ये आपलं सर्वांना रेकी शिकवल्याच जाणार. अजून कोणाला शेअरिंग करायचंय? ज्योतिताई. ज्योतिताई माने. हां. मॅडम मला पण छान अनुभव आला. मी माझ्या मिस्टरांसोबत एका लग्नाला जात होते हं. आणि पाठीमागे बसले होते. आम्ही स्कूटीवर होतो. तर ते इतके वेगाने गाडी चालवत होते आणि मी त्यांना सारखं सांगत होते, की "हळूनं चालवा, हळूनं चालवा." मग मी काय केलं, माझे दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवले हां. आणि रेकी द्यायला सुरुवात केली आणि म्हणलं, "यांचा वेग हळू होऊ दे, हळू होऊ दे." आणि खरंच सांगते त्यांनी मग नंतर हळूनी गाडी चालवली. येताना पण, जाताना पण. मी म्हणलं, "अरे वाह! रेकी असं पण काम करू शकते." येस. ये तो मज्जा जादू हो गई ज्योतिताई. मज्जा आहे. ज्योतिताई ते तुमचा पॉवर बॉल सांगा ना तुमच्या शोल्डरचं काय झालं होतं ते तर. ऐकायला आवडेल सगळ्यांना. हो. हं. माझं शोल्डर पेन कितीतरी म्हणजे महिन्यापासून होतं. मध्येच येत होतं, मध्येच जात होतं. तर मला कळतच नव्हतं, की नेमकं याला काय करावं? मी डॉक्टरी इलाज वगैरे केले, गोळ्या खाल्ल्या, व्यायाम केला, तरी असं मधून-मधून इतकं दुखायचं. एका रात्री तर मी अक्षरशः 1:30 वाजेपर्यंत मला आता रडायला येत होतं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मग मला फर्स्ट सेशन होतं माझं. म्हणून मला तुम्ही पॉवर बॉल शिकवला होता. तेवढाच येत होता मला. मग मी म्हणलं चला आपण आता ते पॉवर बॉल करायचा आणि त्या खांद्यावर असा ठेवायचा. अगदी 5च मिनिटात माझा हात अगदी शांत झाला दुखणं आणि मी गाढ झोपले, की सकाळचं तुमचं मेडिटेशन सुद्धा करू शकले नाही. इतकी गाढ झोपले आणि त्या दिवशीपासून माझं शोल्डर पेनच गायब झालं आपोआप. छान. तर तेव्हा मला विश्वास बसायला सुरुवात झाली, की नाही रेकी काहीतरी काम करतेय. मला आधी असं वाटायचं, की काय होतं की नाही, की काय होतं की पण मला त्या दिवशीपासून अगदी पूर्ण विश्वास बसला आणि मग मी सेकंड सेशनला पण जॉइन झाले. फर्स्ट डिग्रीलाच यायचा प्लॅन होता, पण मग सेकंड डिग्रीला पण आल्यात. खूप छान. थँक यू ज्योतिताई. थँक यू. असाच प्रत्येक ठिकाणी उपयोग करायचा. कोणी आपला स्पीड वाढवतात आपल्याला भीती वाटते आणि मग आपण स्पीड कमी करण्यासाठी करू शकतो ना. बरोबर आहे की नाही? छान आहे. जर का आपण चांगल्या गोष्टीसाठी एखाद्या एनर्जीचा वापर करतो, तर चांगलं आहे ना.
त्यांचाही फायदा आणि आपलाही फायदा. विन विन पोझिशन होती तिथे. तिथे त्यांचा वेग कमी करायचा म्हणजे त्यांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने गाडी शांततेत चालवावी. कारण आज रोजी ज्योतिताई म्हणजे आपल्या सेशन मधल्या सगळ्यात यंग लेडी आहेत. त्यांचं वय आहे 64. हो. हां. साहजिक आहे ना, मग हळू गाडी चालवायला पाहिजे की नाही? हा त्यामागचा उद्देश. खूप छान. शर्वरी. आत्मा नमस्ते मॅडम. ऍक्च्युली सकाळी मेडिटेशन करताना डोळे बंद करून बसले आणि जाणवलं बाहेर काहीतरी सरपटते. तर मग मी असं वाटलं नाही आहे म्हणून, पण मला वाटलं काय तर कागद वगैरे फिरत असेल. पण नंतर मेडिटेशन झाल्यानंतर पण सारखी फिलिंग यायची की बाहेर काय तर आहे. मग आम्ही ग्राउंडला राहतो तर मी सगळ्या खिडक्या लावून घेतल्या होत्या. सारखं जाणवत होतं की असेल काय तर बाहेर आहे दिले ना. पण एवढं लक्ष नाही दिलं. नंतर त्याला 6 वाजता बघितलं तर खरोखर नागोबा उभा होता. म्हणजे सिक्युरिटी लोक सगळे काट्या बिट्या घेऊन आले होते. तर मी खिडकीतून बाहेर बघितलं तर म्हटलं काय झालं एवढे सगळे काट्या घेऊन आले. तर मग मी त्यांना विचारलं हळू खिडकी खोलून काय झालं. तर बोलते खिडकी खोलू नका बाहेर नागोबा बसलाय. तर काय असं म्हणजे सकाळपासून जाणवतच होतं की बाहेर आहे काहीतरी. म्हणून मी आज बाहेर पडलेच नाही. खिडक्या पूर्ण बंद होत्या. आणि दिसला शेवटी 6 वाजता मला तो. येस. हे काय होतं माहितीये का? थँक यू शर्वरी तुम्ही शेअर केलं. हे काय होतं माहितीये का? सगळ्यांना सांगते यामागचं सायन्स समजून घ्या. आपण मेडिटेशन करत असल्यामुळे आपली इंट्युशन काही पण म्हणा तुम्ही याला, जी पॉवर वाढते ना, 6वं जी इंद्रिय असते ती प्रत्येकाजवळ आहे आपल्याला. आपल्याला असलेला धोका, आपल्याला जे काही आहे सगळ्या गोष्टींची आपल्याला जाण होते. मात्र जेव्हा आपण आपल्या हायर सेल्फ सोबत जुळत असतो ना, तेव्हा आपली ती पॉवर मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच शर्वरीला दिसल्या. सेम असेच अनुभव क्लासमध्ये अनेक वेळा अनेक जणांनी घेतलाय. रात्री समजलं की आपल्या आजूबाजूला काहीतरी आहे आणि उद्या दरवाजाच्या जेथे दिसला ना तेथेच तो होता. एवढं सुद्धा झालेलं आहे. जेथे दिसला तेथेच तो होता. रात्री दिसला, मनामध्ये तेवढा विचार आला की या जागेवर आहे आणि तेथेच तो दिसला. एवढं सुद्धा होतं का? तर फक्त आणि फक्त आपण एनर्जी सोबत कनेक्ट असतो. म्हणजे काय? तर माझ्या हायर सेल्फ सोबत, त्या वरिष्ठ एनर्जी सोबत, माझ्या जीवात्मा आणि परमात्माचा जो अंश आहे याच्या एनर्जी सोबत आपण जोडलेलो असतो. आणि म्हणून असं होतं. थँक यू शर्वरी. आणखी काही बोलायचंय शर्वरी? नाही. थँक्यू. आज थांबायचंय शर्वरीला. ओके. छान. संध्या. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझा अनुभव असा आहे की मला शुगरचा त्रास असल्यामुळे मला विकनेस खूप होता सुरुवातीला. पण रेकीमध्ये आल्यानंतर माझा एक 15-20 दिवसातच आहे ना मला जे अंग थरथर काप व्हायचा अंगाचा, खूप थरथर व्हायची. भूक सहन व्हायची नाही. खूप दिवसभर खाऊ व्हायचं असं की नाही का सारखी भूक लागायची. आणि अंग थरथर थरथर काप व्हायचा. प्रचंड विकनेस होता मला. खूपच विकनेस म्हणजे सांगू शकत नाही मी. आणि ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता. पोटात आग पडायची अक्षरशः. असं वाटायचं की काय खाऊ. रात्री 12-2 वाजता उठून मी काही खायची किंवा थंड काहीतरी असं म्हणजे थोडस मी डिप्रेशनचा पण मला त्रास होता मॅडम. नैराश्य एक प्रकारचं आलेलं होतं जीवनामध्ये. 45 ओलांडलेली आहे. आणि कुठेतरी असं वाटायचं की आता काही आपल्या जीवनामध्ये होत नाही. घरामध्ये आजारपण चालू झालेली होती. मिस्टरांचं माझं सारखा त्रास. आणि त्यामुळे ना एक प्रकारचं खूप नैराश्य असं आलेलं होतं. काही जीवनामध्ये उमेदच वाटत नव्हती मला. पण मला रेकीमध्ये आल्यापासून 20-25 दिवसामध्ये इतकं पॉझिटिव्ह एनर्जी, ब्रह्मांडीय एनर्जी, मला प्रचंड ऊर्जा माझ्यामध्ये आली. माझे त्रास भरपूर कमी झाले. 80-90% माझा फरक पडला की मला माझी ऍसिडिटी पूर्णपणे बंद झाली. पोटात आग पडायची बंद झाली. दिवसभर जे असं खाऊ व्हायची मला ती कमी झाली. आणि एनर्जी मला खूप एनर्जी लेवल माझी वाढली. मला जो अतिशय म्हणजे अशक्तपणा जो इतका वाटायचा ना, सारखं गळाल्यासारखं वाटायचं. खूप गळाल्यासारखं वाटायचं. सकाळी 10 वाजेपर्यंत माझी एनर्जी डाऊन झालेली असायची. पण आता मी दिवसभर एनर्जेटिक राहते. दिवसभर उत्साहाने आनंदाने काम करते. आतून मला इतका मनापासून इतका आनंद, मला इतकं छान म्हणजे वाटतंय. मला एक आशा निर्माण झाली माझी जीवनाबद्दलची. माझे त्रास जसे जसे हळूहळू कमी होतात तसं तसं मला जीवनाबद्दल खूप पॉझिटिव्ह आनंद जगण्याची आता मला पुन्हा एक नवीन उमेद निर्माण झाली. मी खूप खूप मॅडमचे आभार मानते. थँक्यू. खूप
खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू संध्या. आल्या ना तुम्ही? मी जे 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 आनंदाला मुकले होते ना ते सगळे आनंद मला आता पुन्हा परत नव्याने मला असं छान वाटतं. मला असं स्वतः तयार व्हावंसं वाटतं. लोकांमध्ये मिसळावंसं वाटतं. जी एक उदासी निर्माण झाली होती मी लोकांपासून ना मॅडम अशी लांब राहायची. कोणामध्ये मिसळायची ना वाटत नव्हतं. आता मी असं परत आनंदाने पुन्हा जगायला लागली, हसायला लागली. हे सगळे खूप छान पॉझिटिव्ह बदल माझ्यामध्ये होत आहे आणि अजून पण मला अजून खूप काही हवंय आणि ते होणार सगळं मला. मी मास्टर डिग्री पर्यंत जाणार, ग्रँड मास्टर होणार अशी माझा आता ठाम निश्चय आहे आणि मी खूप 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 मला जे सगळं जे मी असं वाटलं होतं की हे हरवत चालले ते पुन्हा आता गमवण्याची मला एक इच्छा निर्माण झालेली आहे. म्हणजे मिळवायची नाही इच्छा निर्माण झाली. छान. खूप मस्त संध्या. खूप थँक्यू. खूप आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्व. थँक्यू. खूप खूप आभार. आनंदी आनंद सर्वीकडे. नियमित मेडिटेशन करा फक्त. नक्कीच सगळ्याच गोष्टी होणार. तुमच्यामध्ये ताकद आहे सगळ्याच गोष्टींना पूर्ववत करण्याची. फक्त आणि फक्त मेडिटेशन करा. ओके? कधी नव्हे तो शीतल. मला एक सांगायचं होतं मॅडम, मला एक सांगायचं होतं. बोला. माझे मिस्टर आहेत ना, मुलीला म्हणतात आपली मम्मी दिवसेंदिवस एवढी सुंदर कशी होत चालली. माझा मुलगा बोलतो पप्पा ती सकाळी काय तर औषध बघून बोलत असते. असं म्हणजे मी काय बोलले जादू आहे ही. छान. आणि मग त्यांना पण सांगा ना, आता ना शर्वरी तुम्ही छान दिसत आहात, तर हा तर दाखला मिळालेलाच आहे. आपण काय करूया ना, आपण दररोज त्यांचं एक वेळ कौतुक करूया. छान दिसता हो तुम्ही. कित्येक दिवस झाले बोललो नाही आपण असं. केलंय का त्यांचं कौतुक कधीतरी? कित्येक दिवस झाले केलं नाही. उलट काय म्हटलं आहे आपण माहिती आहे का? तुम्हाला सांगते आपली भाषा. ही इकडनं वाढली ढेरी, तिकडनं वाढली ढेरी, टकलं पडत चाललं. हे जे आपण शब्द बोलतो ना, त्याऐवजी आपण एक काम करूया आता. त्यांची पण जसं आपण सेल्फ लव्ह वाढवलाय ना, आपण दादा केस बघतायत. तर आपण ही जी स्तुती करतो ना, आपण आपल्या स्तुतीचे शब्द चेंज करूया. जसं त्यांनी आपल्याला छान म्हटलं ना, आपण त्यांना पण रोज एक तर स्तुतीचा शब्द म्हणून बघूया. छान दिसता हो तुम्ही. हा शर्ट तुम्हाला छान दिसतो. तुम्हाला छान बोलता येतं. एवढं म्हणूया एखाद्या वेळेस, की बाहेरच्या जगात तुमचा छान मान आहे की नाही? आवडतो मला तो. आपण रोज नवी संधी शोधूया ना त्यांच्याबद्दल छान बोलायला आणि बघा त्यांच्यामधला सुद्धा बदल तुम्हाला दिवसेंदिवस दिसणार. छान. शीतलनी हँड रेज केलाय. शीतलला बोलू देऊया आणि मेडिटेशनला वेळ राहायला पाहिजे लक्षात घ्या. परवाला काय मॅडम माझा लहान मुलगा आहे ना, त्याला ताप आली होती. मग त्याला असं नेहमीच ना दवाखान्यात नेल्याशिवाय कव्हरच नाही होत. त्याला सारखी तापच आली कधी ना 2-3 दिवस सारखी ताप राहते. मग परवाला रात्री त्याला खूप ताप आली. मी त्याला रेकी दिली. रेकी दिल्यानंतर 1-1.5 वाजेपर्यंत खूप ताप होता त्याला. रात्री मी त्याला रेकी दिली ना, तर समजा 2:30-3 पासून त्याचा ताप थंड झाला ना, तर नंतर तापच नाही आला त्याला. सकाळी पण त्याचं अंग थंडच होतं. नाही तर असं त्याचं आजपर्यंत पण नाही झालं लहान म्हणजे असं मोठा झाला एवढा पण असं की बिना दवाखान्यात न्यायचा त्याचा ताप कमी झाला म्हणून. हा पहिला अनुभव. छान. खूप छान. बहुत बढ़िया. खूप छान. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? एक-एक चान्स देते, एक-एक चान्स देते. अश्विनीला आणि दोन्ही अश्विनीला एक-एक वेळ चान्स. बरोबर आहे. ते असे बसलेले आहेत ना, मॅडम मला म्हणतात की नाही म्हणत, म्हणतात की नाही म्हणत, चान्स मागतायत, पण ना हात वर करत नाहीयेत. हां, आहे ना मला ते हावभाव समजतायत तुमचे. पहिले अश्विनी ठोकल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझा अनुभव मागच्या आठवड्यात मी आईकडे गेले होते तेव्हा म्हणजे आम्ही एसटीने प्रवास केला. मी माझी 2 मुलं आणि आम्ही खेडला निघालो होतो. तेव्हा मी रेकी आमच्या एसटीला दिली होती. ड्रायव्हर अतिशय फास्ट गाडी चालवत होता. बसायला जागा नव्हती आम्हाला. माझा मुलगा छोटा आहे, 5 वर्षाचाच आहे. त्याला धरून उभा नाही राहता येत. मग तेव्हा मी तिथे रेकी दिली होती की माझ्या मुलांना बसायला जागा मिळू देत आणि गाडी सुरक्षित म्हणजे आमच्या ठिकाणापर्यंत पोहोचू दे म्हणून. आणि रेकी दिल्यानंतर मला वाटतं 1-2 मिनिटाला माझ्या मुलाला जागा मिळाली पहिली, मग मुलीला जागा मिळाली आणि मग लगेचच मला ही जागा मिळाली.
आणि पुढची माणसं पुढे उभाच होती. पण आम्हाला तिघांना का होईना पण जागा मिळाली त्या एसटीत बसायला. तेव्हा मी दिली होती आणि तेव्हा मी सेकंड डिग्रीचं मला वाटतं 2-3च मेडिटेशन झाले होते. वाटलं होतं की पुढच्या लोकांना नाही जागा मिळाली आणि आम्ही मागे उभा राहून आम्हाला जागा मिळाली पण. छान. हो, नक्कीच. आपल्याला जे हवं, मी आज सगळेजण असे आरोग्याऐवजी इतरत्र जे अनुभव शेअर करत आहे ना, खरंच आहे. आपण इतर ठिकाणी कोणी कुठं वापर करावा. नक्कीच तुम्ही कितीही गर्दीमध्ये जा, स्वतःला एनर्जी देऊन जा, तुम्हाला बसायला जागा मिळेल. सातारा. सातारा. नका ताण घेऊ. आता राहिला प्रश्न की कोणतं तरी बटन प्रेस केलं गेलं आणि सुरू झाला. हा. तो नेहमी होत जाणार जोपर्यंत तुम्हाला येणार नाही. टेन्शन घेऊ नका. एनर्जी अशीच मदत करत असते. हा एनर्जीचा अनुभव आहे. ओके, थँक्यू तुमची थँक्यू. इच्छा शक्ती जेवढी आहे ना, हा. तुमची इच्छा तिथे मार्ग. सेम तुमची इच्छा होती, तुम्हाला मार्ग मिळाला. हेच झालं. असे मिरेकल्स रोज होतात हा. सगळ्यांसोबत रोज. अरे मला हे हवं. करेक्ट, आजच मुलाला यायला लेट झाला आज. मनामध्ये तुम्ही एखादी इच्छा व्यक्त करता, अरे आता मला याची गरज आहे आणि तिकडनं जोडीदार घेऊन येते. न सांगता कसं काय यांना कळालं असेल, तर ती एनर्जी काम करते. फक्त आपल्या आतमध्ये जरी भावना आपण व्यक्त केल्या, बरोबर आहे ना? असं होत आहे की नाही सगळ्यांसोबत? अश्विनी हो, बोला. आणि मी पण इकडून रेकी दिली होती त्यांना. बहुत बढिया. त्यांचं होऊ देतात आहे. कामच झालं. आत्मा नमस्ते मॅडम. मी जेव्हा फर्स्ट रेकीमध्ये होती, फर्स्ट टाइम, तेव्हा ना माझ्या रागावर कंट्रोल नव्हता. माझे शब्द वेगळे, थोडेसे वेगळे जायचे शब्द. आता सेकंड रेकी आल्यापासून रागावर खूप कंट्रोल आलाय माझ्या. आणि ना शब्द पण म्हणजे थोडेसे बाय मिस्टेक होतात माझे, पण नंतर असं वाटतं नाही म्हणजे मला रिअलाइज पण होतं की मी जे बोलली ते खूप चुकीचं बोलली. मला रिअलाइज होतं सगळ्या काही गोष्टी. आणि मी क्षमा पण मागते, म्हणजे मनातल्या मनात मी क्षमा मागते. काल का परवा ना मिस्टरांसोबत थोडं दुपारची आमचं जरासं झालं, जरा कुरकुर थोडंसंच एकदम हार्डली. तर मी ना काहीच नाही बोलली, मी खूप शांत राहिली. आता ते आहेत लेक्चरला, त्याच्यामुळे स्टेशनला बसले. तर ना मी खूप शांत राहिली. आणि ना नंतर ना मग मी नंतर थोडं त्यांना ऑफिसच्या जायच्या टायमाला मी बोलली की मी तुम्हाला बोलू शकत होती उलट, पण आता मला असं वाटतं की मी नाही बोलावं. आणि त्यांना ना जेव्हा ते मला बोलत होते ना, तेव्हा मी त्यांना अशी रेखी देत होती मनातल्या मनात डोळे मिटून की शांत आहेत, मला काही बोलत नाहीये, शांत आहेत. देवाने मला ऊर्जा दिली आहे की ते शांत आहेत. खरंच ते थोडंच बोलले, मला जास्त नाही बोलले. थोडंसं मला लेट झाला कामावरून म्हणून, आणि ते थोडंच बोलले, पण ते खरंच शांत बसले. आणि त्याच्यानंतर काल आणि आज सकाळपर्यंत मला ते काहीच नाही बोलले. तर म्हणजे मला खूप छान वाटतंय की खरंच म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी आलीये. मला ते नाही मला असं अजून कळत, पण ते मला खूप छान वाटलं की असं वाटतं की नाही आता इथून पुढं तर माझं चांगलं होणारच आहे. आणि मी जे बोलते ते होतं आणि होतं ते छान. म्हणजे मेन म्हणजे मला ते भांडणं वगैरे नकोय, त्याच्यापासून सचिन खरं खूप शांत बसले त्या टाइमात, तर ते खूप मला आवडलं. खूप छान. आणि बघा पोरीची माझ्या हिंमत केवढी आहे. लॉक, जोडीदार तोंडाला इकडून लॉक. बसलेला आहे. जोडीदार इकडनं बसलेले आहे. सचिनराव. दोघंचे दोघेही सेशनला हजर आहेत आणि समोरासमोर सांगते मी यांना रेकी दिली आणि हे शांत झाले. याला म्हणतात हिंमत, अरे, म्हणतात मॅडम. प्रामाणिकपणा. अरे. असं पण नाही, पण किती पॉझिटिव्हिटी क्रिएट केली की मी पण शांत आहे आणि हे पण शांत आहेत. किती हे प्रेम, किती ती आपुलकी, आणि समोरासमोर सांगल्यावर सुद्धा वाद होणार नाही, हा केवढा विश्वास. याला म्हणतात जिद्द. बहुत बढिया. मी ना त्यांना बोलले की तुम्ही ना फर्स्ट रेकी तुम्ही जॉईन झालात, तर तुम्ही का नाही करत, करायला पाहिजे, आपलं चांगलं होईल. तर मी म्हंटल की बघा आज तर फ्रीचं सेशन आहे, बस बघा बरं लाईव्ह, फक्त कानात तर टाकायचंय, कुठे आपल्याला ऑडिओचं व्हिडिओ चालू करायचंय. आणि खरंच हे ऐकून ते ऑनलाईन एवढा वेळ बसलेत, म्हणजे मी तर खरंच शॉकच झाली. त्यांना सारखं बघते मी की अजूनपर्यंत तरी कसे लाईव्ह आहेत, काम नाहीये का त्यांना. त्यांचा मेसेज आहे की ऑनलाईन ऑफिसमध्ये आहे, बोलू शकत नाही. पण सांगू का, हा विश्वास, ही आपुलकी रेकीमध्ये आल्यामुळे निर्माण होते. आणि याचा अर्थ असा नाही आहे की समोरची व्यक्ती बदलणार. पहिले बदल कोणी केला? स्वतःमध्ये मी बदल केला. आणि माझ्या बदलामुळे समोरच्या व्यक्तीच्या त्या भावना गेल्या. मी प्रेमाची भावना दिली, तिकडनं प्रेम आलं.
मी आपुलकी दिली, मला आपुलकी आली. मी विश्वास निर्माण केला, तिकडनं विश्वास निर्माण झाला. या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होणार तो स्वतःच्या एनर्जीमुळे. आणि काही नाही, बाहेरून काहीच मिळालं नाही. जे मिळालं ते आतली ऊर्जा वाढवली आणि मग ब्रह्मांडी एनर्जीचा सोर्स वाढला. थँक अश्विनी, थँक खूप खूप धन्यवाद. थँक ओके. मेडिटेशन घ्यायचं की अजून एखादं शेअरिंग हवं आहे? कोणाला असं आहे? खदखदून राहिलं, मला सांगायचं आहे. आणि कसं माझं तुम्हालाही माहिती आहे की मला वेळेअभावी वगैरे असं कंटिन्यू असं जास्त झालं नाहीये. मी जेव्हा वेळ मिळते तेव्हा व्हिडिओ जे आहेत आपल्या ॲपमधले ते व्हिडिओज वरून मी करतेय. जास्त मेडिटेशन पण झालं नाही. थोड्या वेळामध्ये सुद्धा मला छान अनुभव आला की मी बोलले आणि एक 15 मिनिटातच त्याचा रिझल्ट आला. म्हणून आता तेच बोलायचं जे मला हवं आहे. कळलं का? मी ओके. तेच बोलणार हो, जे हो. मला हवं आहे. ते बोलायचंच नाही जे मला नको आहे. बस या गोष्टीवर पूर्णपणे ताबा आणायचा. कारण लक्षात घ्या, मी जे बोलणार तेच होणार आहे. नमस्ते मॅम. हा, रेकी मध्ये आल्यापासून मला इतकं प्रसन्न वाटतं. मी आधी खूप नर्वस राहायची, अगदी नाराज तोंड पाडून म्हणतो आपण तशासारखं. पण रेकी मध्ये आल्यापासून इतकं प्रसन्न वाटतं. दिवसभर मी प्रसन्न असते, अगदी दिवसभर प्रसन्न असते. मला खूप प्रसन्न वाटतं. आणि या सेशनची इतकी आतुरतेने वाट पाहत असते की 7:40 केव्हा होतात आणि मी केव्हा सेशनला बसते. आनंद सर्वीकडे म्हणा एक वेळ. आनंद सर्वीकडे. छान. थँक्यू. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असाच आनंद, खुशी, प्रेम, यश येवो. मी चालू आहे आतल्या आतमध्ये. एक तर काय झालं, आठवडाच झाला आणि मोठ्या प्रश्नांचा भडीमार आहे आतमध्ये सुरू. असं तसं पण तरी प्रीतीला बोलायचंय. बोला प्रीती. एक गोष्ट शेअर करायची आहे. जी माझी एक बॅग होती, ती बॅग 1 महिना झाली हरवलेली. पण असं मिरेकल झालंय की ती बॅग त्या व्यक्तीने आणून दिलं आणि इतक्या मोठ्या पुण्यासारख्या सीझन मॉल मध्ये तो व्यक्ती कोण होता, काय होता माहिती नाही मला. पण त्यांनी माझा नंबर घेतला, मला कॉल केला आणि 1 महिन्याच्या आधी हरवलेली वस्तू मला ती रिटर्न मिळाली. ती वस्तू त्यांनी त्या शॉप मध्ये नेऊन ठेवल्या आणि त्यांनी कॉल केला की मॅडम ही तुमची वस्तू आहे, ही मी इथे जमा करून ठेवलंय, तुम्ही तिथे जाऊन ती घ्या. म्हणजे ती माझ्यासाठी म्हणजे खूप आश्चर्यजनक होता की 1 महिना झाला ती वस्तू हरवलेली, मी अपेक्षा पण सोडून दिलेली होती. म्हणजे त्या दिवशी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे असा विश्वास इतका हे झालाय की काहीतरी मिरेकल आहे आपल्यासोबत. काय होतं बॅग मध्ये? काही नाही, नवऱ्यासाठी फक्त गिफ्ट घेतलं होतं. सँडल होती, सँडल घेतलेली. 1 महिना आधी ती हरवून गेली होती पार्किंग मधनं. पण ती मिळाली, त्याची अपेक्षा पण नव्हती. म्हटलं इथे कोण परत आणून देते एकदा गेलेली वस्तू, पण त्याने व्यक्तीने आणून दिलं. ती खूप आश्चर्याची गोष्ट होती. खूप छान. नाही, थँक्यू प्रीती. मला पण खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आतमध्ये. निगेटिव्ह विचार मनातले कमी झाले खूपच आणि फ्रेश वाटतं असं. ओके, छान वाटतं. छान. थँक्यू. नक्कीच नवीन लोकांपैकी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता आणि तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा. उद्यापासून नियमित सेशन असणार आहे. एखाद्याकडे एनर्जी एक्सचेंज फीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच माझ्याशी प्रत्यक्ष बोला. काही अडचण असेल तर आपण दूर करूया. चला, आपण आता मेडिटेशन घेऊया.